आज आपण बनवणार आहोत बेलफळाचा मोरंबा। बेलफळ जे आहे हे खूप हेल्दी असतं। तुम्ही त्याच्यात ज्यूस करून पण पिऊ शकता। बेलफळ जे आहे हे नारळाच्या कवरासारखं खूप कडक असतं। तुम्हाला नारळासारखंच त्याला फोडावं लागेल आणि फोडून झाल्यावर त्याच्यातला जो गर आहे तो आपल्याला काढायचा आहे। जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला त्याला खिसायचं आहे। खिसायचं ह्याच्यासाठी कारण यातले जे बिया जे आहेत त्या वेगळ्या होतात त्याच्याने आणि ते सोपं जातं करायला। गर आणि बिया असे दोन्ही वेगळे वेगळे होतात, तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे। आता आपल्याला पाक बनवायचा आहे। पाक करण्यासाठी आपल्याला पाणी घ्यावं लागेल। मी 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे आणि 1 वाटी साखर घेतली आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती गोडपणा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही तुमचा पाक करू शकता। पाक झालाय की नाही हे बघण्यासाठी थोडं बोटावर घेऊन बघायचं आहे। जर का असं आपल्याला वाटलं की आपल्याला आता ते स्टिक होत आहे बोटांवर म्हणजे तुमचा पाक तयार आहे। आता तुम्हाला त्याच्यामध्ये तो गर जो आहे आपण काढलेला तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे। तो टाकल्यावर आपल्याला त्याला 2 ते 3 मिनिटं त्याला शिजवायचं आहे। शिजून झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे। ती पण चवीनुसार टाकायची आहे, तुम्हाला कसं आवडतं तसं। वेलची पावडर टाकून झाल्यावर 1 मिनिट त्याला वापस थोडं शिजू द्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरवर आल्यावर मग त्याला तुम्ही खायचं आहे। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।